हॅलो स्टुडंट्स, आज आपण डेप्रिसिएशनमध्ये नवीन मेथड रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड किंवा तिला रिड्युसिंग बॅलन्स मेथड असं सुद्धा म्हणतात. तर ही आज आपण बघणार आहोत. नवीन प्रॉब्लेम, आज पहिला प्रॉब्लेम आपण घेऊया याचा. या अगोदर आपण बरेचसे प्रॉब्लेम बघितले स्ट्रेट लाईन मेथडमध्ये. होप सो तुम्हाला ते समजले असतील. आता ही जरा मेथड थोडी किचकट आहे, तर ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी सिंपल प्रॉब्लेमने स्टार्ट करणार आहे आणि असेच आपण 4-5 प्रॉब्लेम ह्या मेथडमध्ये सुद्धा करणार आहोत. म्हणजे कंप्लीट डेप्रिसिएशन चॅप्टर तुम्हाला समजण्यास बरं पडेल. तर आज आपण छोटासाच प्रॉब्लेम घेणार आहोत. तुम्ही प्रॉब्लेम बघा आणि वाचा माझ्याबरोबरच. पहिला प्रॉब्लेम आहे आपला. सौरभ ब्रॉट अ मशीन कॉस्टिंग ₹1,50,000 ऑन 1st April 2016 and paid ₹5,000 towards its installation. He writes of depreciation at 10% per annum on written down value method every year. His books are closed on 31st March every year. On 1st October 2018, he disposed of the machine for ₹80,000. Give journal entries in the books of Saurabh till 31st March 2019. तर आता याच्यामध्ये तर त्यांनी जर्नल एंट्रीज सांगितलेले आहेत, पण जर्नल एंट्रीज मी काही याच करणार नाही आहे, कारण की जर्नल एंट्रीज मी पहिले तुम्हाला सांगितलेले आहेत, त्या काही वेगळ्या येणार नाही आहे त्याच्यात. तर आज आपण लिजरच बघूया याचं कसं आहे होतंय. आणि मोस्टली परीक्षेमध्ये तुम्हाला जर्नल एंट्री विचारल्या तरी एखाद्याच वर्षाच्या विचारतील आणि 3 वर्षाचा प्रॉब्लेम देतात ते टोटल. हा एकदम सिंपल असल्यामुळे पहिलाच प्रॉब्लेम आहे. तर यात त्यांनी जर्नल एंट्री सांगितलं, पण आपण याचं अकाउंटिंगच करूया. आता आपण या प्रॉब्लेम समजून घेऊया. पहिल्यांदा काय आहे की सौरभने मशीन घेतलेली आहे 1,15,000ची. ठीक आहे, 1 एप्रिल 2016ला. आणि त्याने ₹5,000 ही पेड ₹5,000 टुवर्ड्स इट्स इन्स्टॉलेशन, म्हणजे ₹5,000 इन्स्टॉलेशनला खर्च केलेले आहेत. मग याची टोटल कॉस्ट ऑफ मशिनरी काय होते, तर 1,15,000 प्लस 5,000 टोटल ₹1,20,000 होणार. ठीक आहे. आता ते डेप्रिसिएशन कसं रिटर्न ऑफ करतायत, 10% पर ॲनम. ठीक आहे. तर 10% दर वर्षाचं रेट ऑफ डेप्रिसिएशन आपल्याला कळलं आहे. त्यानंतर रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड आहे, मेथडसुद्धा आपल्याला समजलेली आहे. आता आपण बघूया की अकाउंटिंग इयर कधी क्लोज होते यांचं, तर 31 मार्चला होते. जर तुम्हाला वर्किंगमध्ये मी सांगितलं असेल तर इयर कसे समजून घ्यायचं आहे आपल्याला, तर इयर बघा तुम्हाला दिसत असेल, तर इयर 2000 त्यांनी 16ला घेतले, एप्रिल 2016ला घेतलेलं आहे. ते मार्च 2017ला हे वर्ष संपणार. ठीक आहे. हे झालं पहिलं इयर. 2017-18 हे झालं दुसरं इयर. आणि 2018 ते 2019 हे झालं तिसरं इयर. त्यांनी आपल्याला 2019 पर्यंत करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे अल्टिमेटली त्यांनी 3 वर्षाचा आपल्याला प्रॉब्लेम करायला सांगितला आहे. तर हा प्रॉब्लेम आपल्याला आता समजला आहे. त्यानंतर त्यांनी ती मशीन 2018मध्ये विकलेली आहे ₹80,000. तर हे सगळं आपल्याला वर्किंगमध्ये पण दाखवायचं आहे आणि आपल्याला अकाउंट्समध्ये पण याच्या एंट्रीज व्यवस्थित झाल्या पाहिजे. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा ते जे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ते काय आहे, तर त्याने मशीन विकत घेतलेली आहे. मशिनरी कॉस्टिंग ₹1,50,000 ऑन 1st April 2016 अँड पेड ₹5,000 टुवर्ड्स इट्स इन्स्टॉलेशन. म्हणजे 1st April 2016ला त्यांनी सुरुवातीलाच ही मशीन विकत घेतले. किती, 1,15,000 अधिक 5,000 झाले 1,20,000ला. मग मशिनरी विकत घेतो त्यावेळी एंट्री काय येते, मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट किंवा कॅश अकाउंट. बरोबर आहे. तर मशिनरी अकाउंट डेबिट. ओके. ही डेबिट साईड आहे बघा. त्यामध्ये मी डेट पर्टिक्युलर JF अमाऊंट, क्रेडिट साईडला पण केलेले आहे, डेबिट साईडला पण केलेले आहे. तर मशिनरी त्यांनी 1,20,000ची विकत घेतले. एंट्री आहे मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश.
तर याची पोस्टिंग आपल्याला मशिनरी अकाउंटच्या डेबिटला 1 एप्रिल 2016 टू बँक अकाउंट किंवा टू कॅश अकाउंट, तुम्ही काही देऊ शकता, 1,20,000 रुपये मी रेकॉर्ड करून टाकले. ठीक आहे, दिसते तुम्हाला प्रॉपर 1,20,000 रुपये इथे दिलेले आहेत. आता यावर्षी अजून काही झालं आहे का, त्यांनी काही केलं आहे का, नाही केलं आहे. त्यांनी सरळ सांगितलं की डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करा. तर आता या मेथडमध्ये वर्किंग नोट करणं एकदम सिम्पल आहे. तुम्हाला काय करायचं आहे, वर्किंग नोट नंबर 1 एकच येणार, कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. ठीक आहे, ही आपली वर्किंग आहे. आता याच्यात एक टेब्युलर फॉर्मॅट बनवावा लागतो जनरली. तर आता मी सध्या तुम्हाला दाखवतो की पहिल्यांदा पहिला कॉलम येणार पर्टिक्युलर, त्यानंतर मशीन 1, मशीन 2, त्याच्यात नाही आहे पण मी बनवतो तुमच्यासाठी. ठीक आहे, मशीन 2 आणि टोटल 3 असतील तर 3 येणार. ठीक आहे, तसे तुम्ही कॉलम करून घ्यायचे. तर एकदम सिम्पल आहे, मी तुम्हाला दाखवतो याचा कॉलम बनवून. त्याच्यात मशीन 1च आहे पण मी मशीन 2 तुम्हाला असं समजण्यासाठी लिहिलेलं आहे. ओके, मशीन 1, मशीन 2, 3 वर्ष पुरेल असं टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, आता हे मी घेतो इथे. बघा एकदम परफेक्ट तुम्हाला दिसतंय ना, व्यवस्थित. ठीक आहे, तर आता आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा त्याने 2016ला मशीन 1 विकत घेतलेली आहे, बरोबर आहे. तर इथे मी तारीख टाकली 1 एप्रिल 2016ला त्यांनी पहिली मशीन घेतली 1,20,000ला. तुम्ही रेट ऑफ डेप्रिसिएशन पाहिजे तर इथे लिहू शकता, रेट ऑफ डेप्रिसिएशन 10% कॉमन आहे सगळ्यांसाठी. ठीक आहे, तर 1,20,000 मशीन 2 नाही आहे, टोटलमध्ये 1,20,000 मी लिहून टाकले. ठीक आहे, बघा आता यावर्षी काहीच झालेलं नाही आहे, आपली एकच एंट्री झालेली आहे, बरोबर आहे. तर आता यावर्षी आता आपल्याला लेस डेप्रिसिएशन लिहावी लागेल. डेप्रिसिएशन 12 मंथचं येणार, पूर्ण इयरचं येणार, 10% एकदम सिम्पल आहे. 12,000 रुपये डेप्रिसिएशन आलेलं आहे. तुम्ही इथे रेशमारा डॅश 12,000 रुपये टोटल खाली आलेली आहे. 1,08,000 किती आली, 1,08,000 डॅश 1,08,000. हा टेबल असं मेंटेन करायचं, एकदम सिम्पल आहे, तुम्ही बघू शकता. 1,08,000 1,08,000. ठीक आहे, डेप्रिसिएशनची अमाऊंट 12,000 आहे, टोटल पण 12,000 आहे. मग आपल्याला टोटल कॉलम कन्सिडर करायचा असतो डेप्रिसिएशनची एंट्री रेकॉर्ड करायला. तर आता आपण काय करूया की याची एंट्री अशी येणार, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट, बरोबर आहे. तर मशिनरी अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला बाय डेप्रिसिएशन, कारण की मशिनरी अकाउंट इथे क्रेडिट झालेलं आहे, बरोबर आहे. तारीख आहे 31 मार्च 2017. ठीक आहे, किती येणार, 12,000, बरोबर आहे. बघा इथे एंट्री रेकॉर्ड झालेली आहे 12,000. आता इथे खाली मी अकाउंट बनवलेला आहे, हा डेप्रिसिएशन अकाउंट, बरोबर आहे. मग डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये एंट्री काय होती, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी. मशिनरी क्रेडिट होतं म्हणून मशिनरीच्या क्रेडिटला मी इथे एंट्री पास केलेली आहे. आता डेप्रिसिएशन डेबिट झालेलं आहे, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट आहे. मग डेबिट साईडला 31 मार्च 2017 टू मशिनरी अकाउंट 12,000. ठीक आहे, एकदम सिंपल पोस्टिंग झालेली आहे बघा तुम्ही. ओके, आता हे डेप्रिसिएशन असतं ते दरवर्षी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करावं लागतं, बरोबर. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायची एंट्री येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट. तारीख आहे 31 मार्च 2017 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बरोबर आहे. तुम्ही शॉर्टकटमध्ये लिहू शकता, पूर्ण पण लिहू शकता, 12,000. ठीक आहे, आता हे वर्ष आपलं संपलेलं आहे, आता इथे काही नाही. तर आता मी अकाउंट क्लोज करतो तुमच्या समोर. बघा 12,000 हे टोटल टॅली होते डेप्रिसिएशनची, माहीतच आहे तुम्हाला. ठीक आहे, आता आपण पुढे
हे अकाउंट क्लोज करूया. सगळ्यात पहिल्यांदा 2 ओळी सोडून ते अकाउंट क्लोज करायचं आहे. ठीक आहे. ते 1,20,000 आहे. ते 1,20,000 आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 31 मार्च 2017. इथे अमाऊंट लिहिताना सरळ टोटल कॉलममध्ये अमाऊंट बघायची, बॅलन्स किती आहे. एकदम सोपी सिस्टम. इथे बघायची आणि ही अमाऊंट इकडे लिहून टाकायची. काही चुकत नाही आपलं. बरोबर आहे. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने मी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. आता हा अकाउंट आपल्याला ओपन करायचा आहे. इथे खालीच ओपन करा. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1 एप्रिल 2017 1,08,000 रुपये. ठीक आहे. वर्किंगकडे बघा. हे इयर आलेलं आहे 2017-18. इथे 2016 होतं. 16-17 आपण डेप्रिसिएशन काढलेलं आहे. आता 2017-18 इयर आलेलं आहे. तुम्ही इथे वर चार्टमध्ये पण बघू शकता. तर आता 2017-18 काय झालं आहे का प्रॉब्लेममध्ये? काहीच झालेलं नाही आहे. बरोबर आहे ना. तर मग जर वर्षभर काहीच झालं नाही तर शेवटी आपल्याला डेप्रिसिएशनची एंट्री पास करावी लागेल. तर लेस डेप्रिसिएशन 12 महिने. आता 1,08,000 आपला बॅलन्स आहे. हे ओळखण्यासाठीच ही पद्धत वापरली जाते. रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडमध्ये फरक काय आहे की डेप्रिसिएशन ओरिजिनल कॉस्टवर होणार नाही, रिटर्न डाऊन व्हॅल्यूवर. याला WDV म्हणतात. काय म्हणतात याला? WDV. ही जी व्हॅल्यू येते याला WDV म्हणतात. तर मग याच्यावर आपल्याला 10% काढायचे आहे. तर येणार 10,800. एक शून्य कमी करायचं. 10% सिम्पल. ओके. 10,800. इथे तर मशिनरी नाही आहे. डॅश 10,800 टोटलमध्ये पण. आता हे वजा करून घ्या बॅलन्स. इथे येणार 2018-19 वर्ष नवीन. ठीक आहे. तर आता हे मायनस करूया आपण. 0 0 0. 10तून 8 गेले 2. 7तून 1 गेलं. 7तून 0 गेले 7. 9तून 1 गेलं 8. बरोबर आहे. 87,200. इट्स बॅलन्स डॅश. बरोबर. एकदम सिंपल पद्धत आहे. ठीक आहे. 87 गेलं ना. 10 1 90 उरले. 90मधून 98 मधून 800 नाही 90 मला वाटतं. 1 मिनटं. 7 9तून 1 गेला 8 उरले पाहिजे. बरोबर ना. ठीक आहे. 87,200. नाही इथे 9 नाही. इथे 97,200. बरोबर आहे. अशा चुका होतात. सिम्पल आहे. कॅल्क्युलेशन कर तुम्हाला तर कॅल्क्युलेटर वापरायची हे नाही आहे, म्हणजे परमिशन नाही आहे. त्यामुळे वजाबाक्या बेरजा करताना या चुका टाळा. माझी पण चूक होते. याचा अर्थ बऱ्याच विद्यार्थ्यांची अशा याच्यामध्ये चुका होतात. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर 97,200 हे बॅलन्स आलेलं आहे. आता आपल्याला यावर्षी डेप्रिसिएशनची एंट्री पास करायची आहे. तर आता कशी आपण एंट्री पास करणार? सिंपल आहे. तुम्ही बघू शकता. तर याची एंट्री येणार. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. तारीख आहे 31 मार्च 2018. बाय डेप्रिसिएशन अकाउंट. सिंपल 10,800. बरोबर आहे. आणि त्यानंतर इथे पोस्टिंग येणार आहे डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये टू मशिनरी अकाउंट. तारीख 31 मार्च 2018. 10,800. आता याची पोस्टिंग आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायची. सिंपल. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करताना P&L अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट. तारीख 31 मार्च 2018. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 10,800. बरोबर. आता आपण ही टोटल टॅली करून घेऊया. 10,800 टॅली झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता आपण हा अकाउंट क्लोज करायचा आहे. वर 2 ओळी सोडायच्यात ॲज युजल.
बरोबर. तर 1,08,000 1,08,000 मायनस 10,800 टोटल इथे बघायची 97,200. चुकायचं नाही, ते मेन तेच आहे. 97,200 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 31 मार्च 2018 ते पण 1 एप्रिल 2018ला आपण ओपन केलेलं आहे. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन खाली याच्या खाली 97,200 बॅलन्स आलेला आहे. बरोबर आहे. आता हे वर्ष आपलं इथे संपलेलं आहे. आता नवीन वर्ष आपलं चालू झालेलं आहे. बरोबर. आता आपण प्रॉब्लेममध्ये बघूया की काय झालंय. ते 1 ऑक्टोबर 2018. आता तुम्ही इयर बघू शकता. 2018-19मध्ये 1 ऑक्टोबर इथे एप्रिलला सुरू होते. बरोबर ना. मध्ये कधीतरी त्यांनी विकलेलं आहे. 1 ऑक्टोबरमध्ये येणार. कधी येणार तर बघूया. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 6 महिने झाले. म्हणजे 6 महिन्यानंतर त्यांनी ऑक्टोबरला विकलेलं आहे. 1 ऑक्टोबरला म्हणजे 6 महिन्यानंतर मशीन विकलेली आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला इथे सगळ्यात पहिल्यांदा लेस डेप्रिसिएशन करावं लागेल 6 महिन्याचं. बरोबर. 6 महिन्याचं 97,200 वर कसं डेप्रिसिएशन काढायचं हे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. ही जरा म्हणून म्हटलं ही किचकट आहे. तर 97,200 दिसते तुम्हाला वर्किंग इंटू 10 इंटू 6 आपण 100 इंटू 12. बरोबर आहे. आता हे 0 गेला, हा 0 गेला, हा 1 गेला, हा 1 गेला. 6 1 6 6 2 12. बरोबर आहे. आता 2 ने याला भागा. 2 चौक 8. आजचा आला 1 17 2 8 16. बरोबर ना. 1 उरला 2 7 12 आणि हा 0. किती डेप्रिसिएशन आलं 4,860 रुपये. ठीक आहे. तर हे मी इथे लिहिलं 4,860 डॅश टोटलमध्ये 4,860. बॅलन्स खाली घेतला 0. 10तून 6 गेले 4. 11तून 8 गेले 3. 6तून 4 गेले 2 आणि 9. तेवढे तिथे गेलं 92,340. ठीक आहे. इथे मशीनच नाही आहे ना. तर आता ही आली कॉस्ट ऑन डेट ऑफ सेल. सिंपल आहे. लेस सेल व्हॅल्यू. सेल व्हॅल्यू कितीला विकले बघा 80,000 रुपयाला. 80,000. तो 0 4 3 2 1 12,340 रुपये आपल्याला नुकसान झालेले आहे. लॉस ऑन सेल. ठीक आहे. मशीन इथे संपलेली आहे. तर आता याची पोस्टिंग आपल्याला कशी करायची हे सगळ्या वर्किंगची पोस्टिंग. सगळ्यात पहिल्यांदा आपण सेल केलं याचा अर्थ आता आपल्याला काय करावं लागणार आहे. सेलची एंट्री. काय सेलची एंट्री आहे तर बँक अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. बरोबर. तर बँक अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट पोस्टिंग येणार 1 ऑक्टोबर 2018 बाय बँक अकाउंट. किती 80,000. ठीक आहे. लॉस झाला प्रॉफिट झाला. लॉस झालेला आहे. लॉस ऑन सेल दिसतोय. तर त्याची एंट्री काय येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. लॉसची एंट्री 1 ऑक्टोबर 2018 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 12,340. बरोबर. आता आपण याची डेप्रिसिएशनची एंट्री करायची. बरोबर आहे. इथे डेप्रिसिएशन काढलंय बघा 4,860 6 महिने. मग डेप्रिसिएशनची एंट्री काय येणार डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी बाय डेप्रिसिएशन अकाउंट. तारीख 31 मार्च 2019. किती येणार 4,860. आता तुम्ही
तुम्ही मला डिप्रेशन इयर एंडिंगला का काढलं, त्याचं कारण असं आहे की डिप्रेशन आपण काढताना वर्षाच्या शेवटीच घ्यायचं असतं. ठीक आहे, म्हणून ती तारीख येते. आता याची पोस्टिंग येते डिप्रेशन अकाउंटमध्ये 31 मार्च 2019 टू मशिनरी अकाउंट. एंट्री काय होती, डिप्रेशन अकाउंट विथ टू मशिनरी. मग डिप्रेशनमध्ये टू मशिनरी 4860. आता हे ट्रान्सफर करूया P&L ला. इकडे काय येणार, बाय P&L अकाउंट 4860. अकाउंट क्लोज दिसते 4860. ठीक आहे, तर हे अकाउंट आपण क्लोज केलेलं आहे. बघा, हे टॅली झालं. आता हा करूया 97,200 टॅली झालं पाहिजे. 80 प्लस 12,340 प्लस 4,860 000 4 आणि 10 10 करा आणि 12 8 आणि 2 10 10 आणि 4 14 झाले. शून्य 6 आणि 1 7 8 आणि 1 9 बरोबर. 97,200 97,200 बरोबर टोटल टॅली झालेली आहे. तर हा सिंपल प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम नंबर 1 आपण घेतलेला आहे. तर हा तुम्ही नीट समजून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. वर्किंग नोट अशाच पद्धतीने बनवायची आहे. ठीक आहे, तर आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थोडासा कठीण प्रॉब्लेम घेऊन तिथपर्यंत तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा व्यवस्थित. ठीक आहे, धन्यवाद.